Hello everyone. Today I will teach you how to create class and object in a Python. Okay. In previous lecture introduction part of class we tell you, and in that last point we can explain how to create classes in Python. Okay. So in object oriented programming, class is an important part. Okay, and class is also called as blueprint of an object. So how to create a class in Python? Here syntax is first indicate first class is a keyword. So class is a keyword and class name whatever want to write, because class is a user defined data type, and after that we write a colon, and in that class we can write a different variable and different function. Okay, when class is empty we can just write a pass keyword. For example, class student. Class first letter class is a keyword, and second letter student, that is the class name of class. Okay, so here in that example class name is student, after that write colon, that means you can create a class. Okay, and in that class we can write a just pass keyword. When you write pass keyword, when class is empty, that means when class inside present nothing variable or फंक्शन, म्हणजेच काय, क्लासमध्ये काही कोणताही व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट नाही किंवा कोणतेही फंक्शन डिक्लेरेशन केलेलं नाही, तेव्हा आपण पास हा कीवर्ड लिहितो. म्हणजेच काय, क्लास जेव्हा तुमचा एम्प्टी असेल तेव्हा पास हा कीवर्ड लिहितो. तर ह्या पार्टमध्ये तुम्हाला कळालं असेल की क्लास कसा क्रिएट करायचा. फर्स्ट क्लास इज अ कीवर्ड, सेकंड राईट क्लास नेम कोलन, त्याच्यानंतर क्लासमध्ये जे काही लिहायचं आहे ते आपण लिहू शकतो. क्लास इज अ होमोजेनियस एंटिटी. क्लासमध्ये भरपूर काही असतं, कलेक्शन ऑफ डेटा मेंबर और मेंबर फंक्शन. ओके, आता आपण बघूया हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. ओके, सो सेकंड इम्पॉर्टंट और फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ OOP इज काय, तर ऑब्जेक्ट आहे. आपण क्लास ऑब्जेक्ट हे OOPच्या कन्सेप्ट बघितल्यात, आणि बाकीच्या 4 बेसिक आणि फंडामेंटल किंवा बिल्डिंग ऑफ ब्लॉक म्हणतो ते कुठलं आहे, तर इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, हे सारखे आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट ही बेसिक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. विदाऊट क्लास आणि ऑब्जेक्ट आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करू शकत नाही. तर आपण क्लास कसा क्रिएट करायचा हे बघितलं. आता आपण ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा आणि ऑब्जेक्ट थ्रू आपण काय काय ॲक्सेस करू शकतो आणि ते कसं ॲक्सेस करायचं ह्याला बघूया. ओके, हाऊ टू क्रिएटिंग इन्स्टन्स or object in Python, what is object in Python, and how to access attributes and method. Okay, so let's start creating instance object. Class provide the blueprint of an object. So basically an object is created from class. एखादा क्लास जर तुम्ही क्रिएट केला असेल तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. का, तर तुम्हाला त्या क्लासमधले जेवढे काही डेटा मेंबर और मेंबर फंक्शन ॲक्सेस करायचे आहेत त्याच्यासाठी क्लास ऑब्जेक्टची गरज लागते. आणि ऑब्जेक्ट हे ॲक्च्युली काय आहे, तर ऑब्जेक्ट इज अ ब्लॉक ऑफ मेमरी दॅट कंटेन स्पेस टू स्टोअर ऑल डेटा मेंबर और इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, का आलं. हाऊ टू क्रिएट अ ऑब्जेक्ट, द फॉलोइंग सिंटॅक्स यूज. तर ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा सिंपल सिंटॅक्स आहे. काय आहे, तर ऑब्जेक्ट नेम म्हणजेच तुमचं एक व्हेरिएबल घेऊ शकता, XYZ ABCD वॉट एव्हर वॉन्ट टू राईट इट. ओके, ऑब्जेक्ट नेम इक्वल टू क्लास नेम, आणि ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट्स आहे. आर्ग्युमेंट म्हणजेच पॅरामीटर. जे काही पॅरामीटर तुम्हाला जर एखाद्या फंक्शनला किंवा क्लासला पॅरामीटर जर पास करायचे असतील तर हा ऑप्शन पार्ट आहे, तर तुम्ही पॅरामीटर लिहिणार, नसेल तर तुम्ही क्लास नेम ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट देऊन एम्प्टी लिहिणार आहे. ओके, तर ऑब्जेक्ट नेम इक्वल टू क्लास नेम ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, आणि आर्ग्युमेंट पास करायचे असतील तर करायचे, हा ऑप्शन पार्ट आहे, किंवा नसेल तर मोकळा सोडायचा. अशा प्रकारे आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. तर खाली जर तुम्ही बघितला तर एक सिंपल एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये कसा क्लास क्रिएट करायचा आणि त्याचा कसा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा हे दिलेलं आहे. बघा, क्लास जर तुम्ही चेक केला इथं ह्या लाईनला, क्लास हा कीवर्ड आहे आणि डेमो इज अ नेम ऑफ क्लास. हा ठीक आहे, डेमोच तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी डेमो नावाचा क्लास घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोलन, आणि त्या क्लासमध्ये
व्हॅर नावाचं एक ऑब्जेक्ट एक व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेलं आहे. व्हेरिएबल व्हॅर इक्वल टू त्याच्या व्हेरिएबलमध्ये काय डिक्लेरेशन केले किंवा तर हॅलो ही एक स्ट्रिंग डिक्लेरेशन केलेलं आहे. आणि डबल कोट्समध्ये हॅलो का लिहिलं आहे कारण ती स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मीन्स मल्टिपल कॅरेक्टर जर कनेक्टेड असतील तर त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. हे तुम्ही फर्स्ट इयरमध्ये स्टडी केलेलं आहात ज्यावेळी तुम्ही बिल्ट इन डेटा टाईप स्टडी केलात त्यावेळी. ओके, तर एक व्हेरिएबलमध्ये हॅलो ही व्हॅल्यू डिक्लेरेशन केली. आणि हे एवढंच क्लासमध्ये आपण काय केलं आहे, क्लास क्रिएट केला, क्लासचं नेम डेमो कोलन आणि क्लासमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेरेशन केला. इथं तुमचा क्लास कंप्लीट झाला आणि क्लासच्या बाहेर आला आणि बरोबर जिथं तुम्ही क्लास सुरू केला त्याच्याबरोबरच खालच्या लाईनला ऑब्जेक्ट येणार. ऑब्जेक्ट क्रिएट करणार. OBJ काय आहे तुमचं ऑब्जेक्ट नेम आहे इक्वल टू डेमो. डेमो काय आहे तर क्लास नेम आहे. त्याच्यानंतर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. तुमच्या क्लासला कुठलेही पॅरामीटर पास नाही आहेत, कुठलेही आर्ग्युमेंट पास नाही आहेत, म्हणून इथं डेमो ओपनिंग क्लोजिंग एम्प्टी आहे. काला ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा ह्या लाईनला तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. क्लासचा कुठल्या क्लासचा तर डेमो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, म्हणून इथं ऑब्जेक्ट नेम इक्वल टू क्लास नेम आणि क्लास नेम तुमचं काय आहे डेमो. डेमो नावाच्या क्लासचा तुम्ही OBJ नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. कळालं. हिअर डेमो इज अ क्लास नेम and OBJ is object name. ओके, ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल. तर युजिंग ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो, ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल अँड ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट फंक्शन हे दोन टाईपचे ॲक्सेस करू शकताय तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू. तर ते काय आहे आणि कसं आहे बघूया. ठीक आहे, ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल म्हणजेच काय, क्लासमध्ये जे काही तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहात. इथं ह्या मागच्या एक्झाम्पलमध्ये डेमो क्लासमध्ये व्हॅर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला हॅलो ही व्हॅल्यू किंवा हॅलो ही स्ट्रिंग असाइन केलेलं आहे. आणि ही जर व्हॅल्यू मला ॲक्सेस करायची आहे किंवा ती व्हॅल्यू मला प्रिंट व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला ॲक्सेस ती व्हॅल्यू ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस करावी लागते. म्हणजेच काय करणार, ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल. टू ॲक्सेस व्हेरिएबल इनसाइड ऑफ क्लास यूज ऑब्जेक्ट अँड डॉट ऑपरेटर. दॅट इज डॉट ऑपरेटर अलॉंग विथ ऑब्जेक्ट इज यूज टू ॲक्सेस व्हेरिएबल. मला ती व्हॅर व्हॅल्यू ह्या व्हेरिएबलमध्ये काय आहे, व्हॅर इज इक्वल टू हॅलो आणि मला हे हॅलो ही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. म्हणजेच ही हॅलो ॲक्सेस करायची आहे. तर कसं करणार, ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम. ऑब्जेक्ट नेम जर तुम्ही चेक केला तर OBJ हे काय ऑब्जेक्ट नेम आहे. डॉट हा ऑपरेटर द्यावाच लागतो कारण तुम्ही ॲक्सेस द व्हेरिएबल इनसाइड द क्लास करायचा असेल तर डॉट ऑपरेटर देणं नेसेसिटी आहे. म्हणून ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल नेम काय आहे तर मला ही हॅलो ही व्हॅल्यू प्रिंट व्हावी असं वाटते. हॅलो हा मेसेज मला आउटपुटला यावा असं वाटत असेल तर तुम्हाला व्हॅर हे व्हेरिएबल ॲक्सेस करावं लागेल आणि त्याच्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. म्हणून ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम म्हणजेच काय OBJ डॉट व्हॅर येणार आहे. म्हणजेच आउटपुटला तुमचं काय येणार आहे, आउटपुट हॅलो येणार आहे. ह्याच्या थ्रू तुम्ही क्लासमध्ये जेवढे काही व्हेरिएबल प्रेझेंट आहेत ते ॲक्सेस करू शकता. त्याच्यासाठी ऑब्जेक्टची गरज आहे. कळालं, ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल थ्रू क्लास. ओके, म्हणजे क्लासमध्ये जेवढे काही व्हेरिएबल आहे प्रेझेंट आहे ते कसे ॲक्सेस करायचे त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम. ओके, एक्झाम्पल बघा. हाच पुन्हा एक्झाम्पल घेतलेला आहे. डेमो क्लास क्रिएट केला, क्लास डेमो कोलन, त्याच्यामध्ये व्हॅर हा व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेला आहे. व्हॅर नावाचं काय आहे व्हेरिएबल आहे VAR इक्वल टू हॅलो आणि पुन्हा क्लासच्या बाहेर आलो. OBJ नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला OBJ डॉट डेमो. इथं OBJ इक्वल टू डेमो ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. तर सिंटॅक्स जरा चुकलेला आहे, तुम्ही करेक्ट करा. OBJ इक्वल टू डेमो. डेमो इज अ क्लास नेम ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. त्याच्यानंतर काय करायचं आहे, प्रिंट लिहिला. प्रिंट का तर मला हॅलो ही लाईन आउटपुटला दिसायला हवी, त्याच्यासाठी आपण प्रिंट फंक्शन यूज करतो. ओके, आणि प्रिंटमध्ये काय केलं, OBJ ऑब्जेक्ट नेम डॉट कुठलं व्हॅल्यू दिसायला पाहिजे तर हॅलो ही आउटपुटला दिसायला पाहिजे. आणि हॅलो ही व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर आहे तर व्हॅर नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. आपण इक्वल टू ऑपरेटर यूज करून ती व्हॅल्यू कशामध्ये व्हॅरमध्ये स्टोअर केल्या. म्हणून मी व्हॅर हा व्हेरिएबल ॲक्सेस करणार आहे कशा थ्रू तर ऑब्जेक्ट थ्रू. म्हणून OBJ डॉट व्हॅर ॲक्सेसिंग व्हेरिएबल अँड प्रिंट इट. आणि जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम रन करणार आहे तुम्हाला आउटपुट हॅलो हे दिसणार आहे. ओके,
हा तुमचा झाला सिम्पल कसा क्लास क्रिएट करायचा आणि कसा ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा. ठीक आहे, व्हेरिएबल ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल इथं तुम्ही शिकलेला आहात. नेक्स्ट आहे ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट फंक्शन. सपोज तुमच्या क्लासमध्ये जर मल्टिपल फंक्शन प्रेझेंट आहेत आणि ते फंक्शन मला जर ॲक्सेस करायचे असतील तर तुम्हाला ऑब्जेक्टची गरज भासते. टू ॲक्सेस अ फंक्शन इनसाइड ऑफ अन ऑब्जेक्ट यू यूज नोटेशन सिमिलर टू ॲक्सेसिंग व्हेरिएबल. जसं तुम्ही व्हेरिएबल ॲक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट नेम डॉट व्हेरिएबल नेम हे सिंटॅक्स यूज करत होता, तसंच तुम्हाला फंक्शन ॲक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम आणि ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट हा सिम्पल सिंटॅक्स यूज करावा लागतो. त्याचं पण एक एक्झाम्पल बघा. पुन्हा एक क्लास घेतला, क्लास नेम डेमो नावाचा क्लास नेम क्रिएट केला. तुम्ही डेमोच्या ऐवजी वॉट एव्हर वॉन्ट टू राईट इट, तुम्ही कोणत्याही नावाचा क्लास क्रिएट करू शकता. बिकॉज क्लास नेम इज युजर डिफाईन डेटा टाईप आणि युजर डिफाईन आहे म्हणजेच युजर स्वतः क्लासचं नेम काही पण देऊ शकतो. पण तो मोस्टली आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करताना क्लास नेम हा रिलेव्हंट टू अवर युअर प्रोग्राम असावा लागतो. म्हणजेच काय, जर तुम्हाला स्टुडंटचा डेटा प्रिंट करायचा असेल, हा एक सिम्पल प्रोग्राम आहे, तर तुम्ही स्टुडंट हे नाम प्रेफर करायला हवं की क्लास नेम असेल. का की त्याच्या क्लास नेम जर तुम्ही स्टुडंट असेल तर तुम्हाला लक्षात येतं की त्या क्लासमध्ये काय असणार आहे, सगळे स्टुडंटची इन्फॉर्मेशन असणार आहे. एखाद्या एम्प्लॉई रिलेटेड डेटा प्रिंट करायचा असेल किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रोग्राम असेल तर तुम्ही क्लास नेम काय करताय, एम्प्लॉई देणार. कारण एम्प्लॉई जर क्लास नेम असेल तर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतं की त्या क्लासमध्ये काय असेल. ठीक आहे, म्हणून आपण क्लास नेम हे इन शॉर्टमध्ये तुम्ही जे काही देता ते मिनिंगफुल असलं पाहिजे. ओके, इथं मी जस्ट डेमो दाखवायचं आहे म्हणून डेमो दिलं आहे. क्लास डेमो, त्याच्यानंतर कोलन, इथे एक्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि इक्वल टू 5 व्हॅल्यू त्याला असाइन केलेले. हे झालं व्हेरिएबल. त्याच्यानंतर एक फंक्शन केलं आहे. फंक्शन कसं लिहितो, फर्स्ट इयरला तुम्ही सगळ्यांनी स्टडी केला आहे. डेफ इज अ कीवर्ड फॉर फंक्शन डिक्लेरेशन. डेफ, त्याच्यानंतर फंक्शन नेम, काही पण फंक्शन नेम लिहा. इथं मी फंक्शन नावाचं फंक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये सेल्फ हा पॅरामीटर दिलेला आहे. हे सेल्फ काय आहे हे नंतर मी एक्सप्लेन करणार आहोत, त्या तुम्ही फक्त आता लक्षात घ्या. सेल्फ हा पॅरामीटर फंक्शनला कंपल्सरी द्यावं लागतो फंक्शन क्रिएट करताना. ते का द्यावं लागतो हा मी नंतर एक्सप्लेन करेन. डेफ फंक्शन ब्रॅकेटमध्ये सेल्फ लिहिलं, त्याच्यानंतर कोलन आणि त्या फंक्शनमध्ये फंक्शनच्या आत केलं आहे प्रिंट. जस्ट प्रिंट एक स्टेटमेंट केले, काय आहे, वेलकम. ओके, आणि मला ही 5 ही व्हॅल्यू आणि वेलकम ही व्हॅल्यू आउटपुटला यायला हवी. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर ऑब्जेक्ट क्रिएट करावं पाहिजे. ज्यावेळी ओबीजे इज इक्वल टू डेमो, ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला इक्वल टू डेमो. डेमो काय आहे, डेमो इज अ क्लास नेम. त्याच्यानंतर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट आणि इथं काय केलं आहे तुम्ही, ऑब्जेक्ट क्रिएटेड केला आहे. कोणाच्या कुठल्या क्लासचा, तर डेमो क्लासचा. त्याच्यानंतर प्रिंट स्टेटमेंट घेतलं आहे. प्रिंटमध्ये काय केलं आहे, ओबीजे ऑब्जेक्ट नेम डॉट एक्स, म्हणजेच मला 5 ही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे आणि ती आउटपुटला दिसली पाहिजे. म्हणून मी प्रिंट स्टेटमेंटमध्ये ओबीजे डॉट एक्स ही 5 व्हॅल्यू ओबीजे नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस केली आणि ती इथं तुम्हाला प्रिंट होणार आहे आणि आउटपुटला दिसणार आहे. त्याच्यानंतर प्रिंट स्टेटमेंट घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मला फंक्शन पण ॲक्सेस करायचं आहे. तर ओबीजे डॉट फंक्शन तुम्ही ज्यावेळी ओबीजे डॉट फंक्शन करताय तुमचा कंपायलर गो टू क्लासमध्ये जातो. क्लासपासून इनिशियली एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होते. डेफ फंक्शनमध्ये येतो. फंक्शनमध्ये आल्यानंतर फंक्शनच्या इनसाइड जातो. फंक्शनमध्ये काय आहे, प्रिंट स्टेटमेंट आहे जस्ट, आणि प्रिंट स्टेटमेंटमध्ये वेलकम नावाची एक स्ट्रिंग आहे आणि ती प्रिंट होणार. आणि इथं तुमचं ॲक्सेसिंग फंक्शन अँड प्रिंट इट, म्हणजे तुम्ही काय बघितला, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा त्याचा सिंटॅक्स बघितला. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर हाऊ टू ॲक्सेस व्हेरिएबल और हाऊ टू ॲक्सेस फंक्शन इनसाइड द क्लास हे पण बघितलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हा प्रोग्राम करून बघणार त्यावेळी तुमच्या आउटपुटला 5 आणि वेलकम हे दोन व्हॅल्यू प्रिंट झालेले दिसणार आहेत. ओके, इथं तुम्हाला सिम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कसं करायचं हे कळालं असेल. आणि इथं हॅश मी ऑब्जेक्ट ओबीजे इज इक्वल टू डेमो ओपनिंग क्लोजिंग आणि हॅश ऑब्जेक्ट. हॅश काय आहे, तर ही कमेंट आहे. हे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी मी ही कमेंट लिहिलेलं आहे. आणि हॅश सिम्बॉल इंडिकेट सिंगल लाईन कमेंट आणि सिंगल लाईन कमेंट रिटर्न बाय हॅश सिम्बॉल. ओके, आणि इथं तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम बेसिक कन्सेप्ट कळाले असेल. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.